नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये एक वोलाटाईल सेशन बघायला मिळाला. निफ्टी -40-50 पॉईंट निगेटिव्हमध्ये ओपन झाल्यानंतर ऑलमोस्ट 100 पॉईंट पॉझिटिव्ह 24,700 जो आपला पहिला रेझिस्टन्स होता ऑलमोस्ट तिथंपर्यंत गेला आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये परत पुन्हा सेलिंग प्रेशर आला आणि इन बिटवीन अप अँड डाऊन स्विंग्स निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, जोरदार बघायला मिळाल्या. परिणामी बँक निफ्टी कमी वोलाटाईल राहिली. निफ्टी मात्र बँक निफ्टीच्या तुलनेत जोरदार वोलाटाईल बघायला मिळाली, कारण मॉर्निंग सेशनला IT सेक्टर एकदम चांगलं पॉझिटिव्ह होतं, ज्याच्या जोरावर निफ्टी ऑलमोस्ट 100 पॉईंट पॉझिटिव्ह गेली. बँक निफ्टी सकाळपासून दबावत होती, पण नंतरनं ऑलमोस्ट 500 पॉईंट जो कालचा गेन बँक निफ्टीमध्ये झालेला तो संपूर्ण वाईपआउट होताना बघायला मिळाला. आणि बँक निफ्टीच्या सेलिंग प्रेशरमुळं निफ्टी खाली आला, IT सेक्टरही खाली आला आणि परिणामी निफ्टी जो आहे तो 100 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. आणि ड्युरिंग दिवसामध्ये जबरदस्त व्हॉलॅटिलिटी निफ्टीमध्ये बघायला मिळाली. एक व्हॉलॅटाईल ट्रेडिंग सेशन आपल्याला बघायला मिळाला आपण असं म्हणू शकतो. पण मार्केट जे आहे ते रेंजमध्ये आहे. 24,300 हायर लेवलला 24,700 या 300 पॉईंटच्या रेंजमध्ये निफ्टी जे आहे ते ट्रेड होत आहे. बँक निफ्टीसुद्धा 55,000 55,500 गेले 3-4 दिवस जे आहे ते या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. बघणं गरजेचं आहे की उद्या बँक निफ्टीमध्ये काही पॉझिटिव्ह मूव्ह येते का, कारण CPI इन्फ्लेशन भारताचं 8 वर्षाच्या लोला आले. 1.55% CPI इन्फ्लेशन आहे, जे मार्केटसाठी एक चांगलं बूस्टर रिझन आहे मार्केट वर जाण्यासाठी. पण बघणं गरजेचं आहे FISची विक्री आणि बँक निफ्टी ज्या पद्धतीने खाली येते ॲटलिस्ट उद्या तरी पॉझिटिव्ह घेते का, कारण एवढ्या 8 वर्षाच्या लोला इन्फ्लेशन आल्यामुळं व्याजदर कपातीची शक्यता थोडी वाढल्याची. सप्टेंबरमध्ये मीटिंग होईल RBIची, त्यामध्ये कदाचित व्याजदर अहेड ऑफ फेस्टिव्ह सीझन व्याजदरमध्ये कदाचित कट बघायला मिळू शकतो इन्फ्लेशन डेटा इतका पॉझिटिव्ह आल्यामुळं. त्यामुळे थोडंसं उद्या बघणं गरजेचं आहे की बँक निफ्टीमध्ये काही फारसा चांगला बूस्ट येतो का आणि रिकव्हरी दाखवतं का. एवढा मार्केटसाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. जर व्याजदर कट केले RBIनं तर फर्दर जे आहे ते कंपन्यांच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये बूस्ट येऊ शकतो आणि ओव्हरऑल इकॉनॉमीसाठी सुद्धा कमी व्याजदर असणं कर्जावर चांगली गोष्ट असेल. त्यामुळे बघणं गरजेचं की 8 वर्षाच्या लो इन्फ्लेशनवर मार्केटची उद्या रिॲक्शन कशी असेल. टेक्निकली बघायचं झालं तर निफ्टी 24,500च्या वरती मेंटेन राहिला तर 24,600 आणि 24,700 या दोन रेजिस्टन्स पॉईंट्सपर्यंत परत पुन्हा राईज होऊ शकतं. 24,500च्या वर 24,600, त्यानंतर 24,700 उद्याच्या सेशनसाठी. 24,500च्या खाली मेंटेन राहिला तर 24,400 आणि 24,350 इथपर्यंत निफ्टी कदाचित खाली येऊ शकते जर 24,500च्या खाली मेंटेन राहिले तर. त्यामुळे बोथ वे आपण या पद्धतीनं ट्रेड करू शकतो. निफ्टी 24,500च्या वर 24,600-700, 24,500च्या खाली असेल तर 24,400 आणि 350 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये 55,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. कालही 55,000वरून चांगला बाउन्स 55,500पर्यंत दिला. त्यामुळे उद्या 55,000 मेंटेन राहिला तर 55,500पर्यंतचा राईज बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. लोअर लेवलला 55,000 ब्रेक केला तर 54,700 ते 54,500पर्यंत बँक निफ्टीची सुद्धा पडझड होऊ शकते. या अनुषंगानं तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,306 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 1,392 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 17 शेअर्स वाढले, त्या बाजूला 33 शेअर्स पडलेत. आज पडणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पण NSEमध्ये थोडा मिक्स शो आहे. सेक्टर इंडिसायझेसमध्ये सुद्धा आज IT, ऑटो, मेटल सेक्टर आणि एनर्जी सेक्टरमध्ये तेजी राहिली. त्याच्या विरोधात बँक, FMCG आणि रिअल्टी सेक्टरला मंदीचा सामना करायला बघायला. हे सगळे सेक्टर्स अर्धा ते 1% मायनसमध्ये गेलेले आहेत. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर फारशी वरघट नाही आहे. युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट प्लस मायनस फ्लॅट आहेत. किंवा डाऊ फ्युचर्ससुद्धा जो आहे तो 10 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे. त्यामुळे ग्लोबल मार्केट फ्लॅट आहेत. आज बघणं गरजेचं आहे की अमेरिकेमध्येही CPI इन्फ्लेशनचे डेटा येणार आहे आज US आणि एक हायली टेरिफ वॉरमुळं US इन्फ्लेशन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि ऑलरेडी इन्फ्लेशन त्यांचं 2.4वरून 2.7% 8% गेलं आहे. आणि फर्दर जर इन्फ्लेशनमध्ये राईज आला तर ते थोडंसं US इकॉनॉमीसाठी आणि मार्केटसाठी खराब गोष्ट असू शकते. आणि जर इन्फ्लेशन टेरिफ वॉरलासुद्धा ते बेनिफिशियल ठरेल, करून जर इन्फ्लेशन वाढलं तर ट्रम्प थोडे सॉफ्ट होऊ शकतात. पण जर इन्फ्लेशन कमी आलं तर मे बी आपल्याला थोडंसं ट्रम्प यांची कडक भूमिका सोसावी लागेल असं वाटते. पण ओव्हरऑल टेरिफचा इम्पॅक्ट USच्या इन्फ्लेशनवर कसा होईल ह्याचं आकडेवारी आपल्याला आज USच्या CPI डेटा नंतरनं निश्चित बघायला मिळेल. त्यानंतर USची रिॲक्शन मार्केटची कशी येईल त्यावर आपण उद्या मार्केटची रिॲक्शन देऊ शकतो. पण आपल्या इथं इन्फ्लेशन मात्र 8 वर्षाच्या लोला आलेलं आहे 1.55. हे आपल्या मार्केटसाठी, इकॉनॉमीसाठी खूप पॉझिटिव्ह आणि चांगली गोष्ट आहे. त्यामुळे बघणं गरजेचं आहे उद्या आपल्याला मार्केट याला
होपफुली पॉझिटिव्ह रिॲक्शन द्यायला पाहिजेत, पण ग्लोबल क्यूज आणि FIचं सेलिंग याच्यावर कसं होईल ते मार्केटचे रिॲक्शन आपण उद्या बघूया. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.